हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना. तर आज आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि काल जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्याबद्दल त्यानं केलेल्या कमेंटसाठी आणि लाईक कमेंटसाठी तुम्ही दिलेल्या सपोर्टसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ज्या ज्या ताईंनी मला कमेंट वगैरे केलेले आहे त्या ताईंसाठी, त्या ताईंना खूप खूप धन्यवाद. तर आज मला पूजा करायची होती महाशिवरात्रीची, त्यामुळं सगळी गुलाबाची फुलं वगैरे तोडून घेतली आणि थोड्या तुळशीच्या मंजुळा पण घेतल्या. म्हणलं चला आता बाद झालं एवढं, मग लगेचच पूजेची तयारी लागणार होते बरोबर म्हणून थोडासा चहा घ्यावा, कारण नंतर तर दिवसभर उपासच घडणार आहे आपला. तर थोडासा चहा करायला गेले तर ते चहा पावडर पण संपून बसले. म्हणलं चला आता परदिशी मग त्या चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच पूजेसाठी ना मी इथं माझ्या घराची जी उरलेली क्रश होती ती क्रश राहिली होती साईडला, तर तीच क्रश घेतली, स्वच्छ खळाखळा 4-5 पाण्यानं धुतली मी आणि त्याला थोडंसं सुकवून घेतलं आणि थोडंसं एका कापडावर टाकलं, थोडंसं सुकल्यासारखी झाली ती. आता त्याची मला व्यवस्थित अशी महादेवाची पिंड तयार करता येईल त्याच्यासाठी त्याची अगोदरच तयारी करून ठेवली. आणि जी काय माझी म्हणजे रेग्युलरची आपली देवपूजा असते ना, ती सगळी देवपूजा वगैरे मी करून घेते इथं अगोदर. असं नाही की डायरेक्ट महाशिवरात्री म्हणून फक्त पिंड पूजायची असं नाही, सगळं देव स्वच्छ, देवारा वगैरे स्वच्छ केला आणि त्याच्यानंतर देवारा स्वच्छ करून देव वगैरे सगळे पितांबरीने घासून मांडून त्याची देवपूजा केली. पण आता एवढं सगळं व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणल्यावर व्हिडिओ खूप मोठा होतो, जवळ 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, म्हणून म्हणलं हाय इथं थोडं शेअर केलं मी तुमच्यासोबत. तर असे बघा, ही थोडीशी अशी ही झाली होती ओली आणि थोडीशी कोरडी अशीच होती. तर ह्याची मी आता पिंड तयार करून घेतलेली आहे आणि ह्या पिंडीवर ना आपलं हळदी कुंकू असं सगळं मी इथं थोडं असं वाहिलेलं आहे. आणि हळदी कुंकू झाल्यानंतर त्याच्यानंतर जी आपल्या घरी कोणती पण फुलं असते ते फुलं वगैरे ठेवायची. मी तसंच करते, आमच्यात गुलाबाची फुलं आहेत भरपूर, गुलाबाची फुलं वगैरे ठेवून घेतली, तुळशीच्या मंजुळा वाहून घेतल्या. आणि ते सगळं झाल्यानंतर अजून रांगोळी वगैरे पण बाकी होती माझी, ती पण काढायची होती म्हणलं मला. तोपर्यंत मी अशी पूजा केलेली आहे बघा, अशी पिंड वगैरे मी मांडलेली आहे. आणि पिंडीचं तर झालं, पण इकडं आरती वगैरे लावून घेतली देवाला आणि नंतर थोड्या वेळानं लगेचच मग रांगोळी पण थोडी काढायची होती. परंतु जोपर्यंत रांगोळी काढत नाही ना आपण तोपर्यंत वाटतच नाही की देवपूजा झालेली आहे असं, म्हणून मग इकडे सुरुवातीला रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि मला ना थोडंसं म्हणजे फुलाने सजवायचं होतं देवासाठी, तर फुलं भरपूर होती म्हणून जिथे जिथे सजावट करता येते थोडीशी मी करून घेतली, कारण विकत काय फुलं आणली नाही, ती घरातच होती. त्याच्यामुळे ही थोडं म्हणजे ह्याला आपल्या कलेस तांब्याला इथं तिथं सगळीकडे देवाला फुलं वगैरे ठेवून घेतली आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि आता हे झाल्यानंतर पूजा तर सगळे उरकले, पण मला अजून खिचडी बनवायची म्हणून आरती वगैरे इथं करून घेतली, कारण सगळं काय व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होता आहे. त्याच्यासाठी आरती वगैरे झालेली आहे माझी इथं. आणि त्याच्यानंतर आता सुरुवात करायची आहे मला, म्हणजे जी काही साबुदाणा खिचडी भिजू घातलेली आहे सकाळी, फक्त त्याला आता परतून घ्यायचं आहे. माझ्याकडे काय हिरव्या कलरची ग्रीन पूर्ण डार्क अशी रांगोळी नव्हती बेलाचं पान काढण्यासाठी, त्यामुळे मी ती रांगोळी अशी पोपटी कलरची रांगोळी बघा ती वापरली आणि मस्त असं बेलाचं पान पण असं छान आले तयार केलं मी ह्या रांगोळीमध्ये, कारण एवढं काय डार्क झाडाच्या पानासारखं माझ्याकडे काय रांगोळी नव्हती. देवाची आरती वगैरे जे करून घेतली आणि माझा ना सकाळी एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड झाला आहे, पण म्हटलं आज महाशिवरात्रीचा व्हिडिओ जावा म्हणून ही दुसरा व्हिडिओ मी आता तयार केलेला आहे, कारण माझ्या व्हिडिओचं टायमिंग 9 वाजताच असते, पण हे मी एक एक्स्ट्रा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर. तर अशा प्रकारे माझी सगळी देवपूजा महाशिवरात्रीची सगळी झालेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर लगेचच मी इथे खिचडी बनवायला पण घेतली, कारण खिचडीची तयारी अगोदर नाही सकाळी एक तासभर अगोदर घातली होती, त्याच्यामुळे चांगली झालेली. आणि अशा प्रकारे पूर्ण माझा दिवस होता बघा. तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. राखा होता पूर्ण दिवस.